नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या लाडक्या मालिकेत म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम। आजच्या मालिकेमध्ये जे काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते खरंच खूपच मजेशीर ठरणार आहे। आजचा जो एपिसोड आहे तो 10 जुलै 2025 रोजीचा आहे, त्यामुळे नक्कीच उद्या काय घडणार आहे ते जर तुम्हाला आजच समजलं तर तुमची उत्सुकताही अजून वाढणार आहे आणि फायनली तुमच्या मनासारखं काहीतरी घडणार आहे। तर उद्याच्या एपिसोडमध्ये जे काही दाखवलं जाणार आहे त्यामध्ये असं आहे की आता काव्याने ठरवलेलं आहे की जर मी पार्थ देशमुखांसोबत आलेली आहे ना क्लासला, तर मी पार्थ देशमुखांसोबतच घरी देखील जाणार आहे, भलेही ते मला घ्यायला आले नाही तरीही चालेल। आता यावर अनिशा म्हणते की अगं हो, पार्थ देशमुख तुझ्यासाठी वाट वाकडी करून का बरं येतील? मग त्यावर आपली काव्या म्हणते अगं जर ते वाट वाकडी करून आले नाही ना तर मी स्वतः त्यांच्यासाठी वाट वाकडी करून जाईल। आता काव्याने ठरवलं आहे म्हटल्यावर ती जसं ठरवते तसं करूनही दाखवते। आता दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्थ ऑफिसमधून बाहेर पडतो, पण समोर दिसतं तर काय, तर त्याची जी कार आहे ती पंक्चर झालेली आहे आणि त्या ठिकाणी पंक्चर काढून देणारही कोणी नसतं। आणि आता तो विचार करतो की घरी तर जायचं आहे पण आता रिक्षाने जावं लागणार आणि आता रिक्षा कुठे भेटणार असं म्हणत म्हणत तो रस्त्याने चालतो आणि रिक्षाला हात देत असतो। आता तितक्यात एक मागून रिक्षा येते आणि रिक्षा आल्यानंतर लगेचच पार्थ रिक्षाला हात देतो, रिक्षा थांबतेही आणि तो आतमध्ये बसायला जाणार। तितक्यात गंमत काय, तर आतमध्ये काव्या बसलेली असते। काव्या म्हणते हाय पार्थ असं म्हटल्यानंतर मात्र आता पार्थला आता मोठा धक्का बसलेला आहे। आता पार्थ रिक्षामध्ये बसतो की नाही हे पाहणं मात्र इंटरेस्टिंग ठरणार आहे। इकडे जीवाचंही तसंच काहीसं घडलेलं आहे। आता इथे जीवा देखील नंदिनीला मनवण्यासाठी खूप काही करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता नंदिनी आनंद निवासमधून बाहेर पडलेली आहे आणि ती रिक्षेसाठी वाट पाहत आहे। तितक्यात एक रिक्षा येते, ती रिक्षाला हात देते आणि ताबडतोब रिक्षा थांबते देखील। आता रिक्षा ताबडतोब थांबल्यामुळे नंदिनीला देखील प्रचंड आनंद होतो आणि रिक्षात बसता बसता ती स्वतःशीच बडबड करत असते की बरं झालं एकदाची रिक्षा मिळाली, नाहीतर पुन्हा जीवांसोबत जायला लागलं असतं आणि जीवांसोबत जाण्याची माझी अजिबातच इच्छा नाही। आता हे बोलत असताना रिक्षावाला नेमकं जीवाच आहे हे नंदिनीला ठाऊक नसतं, पण जीवाने मात्र स्वतः ठरवल्याप्रमाणे सगळं काही करून दाखवलेलं आहे। तर मैत्रिणींनो, उद्याच्या एपिसोडमध्ये फक्त आणि फक्त एक रिक्षा खूप महत्त्वाची ठरलेली आहे ह्या दोघांनाही एकत्र आणण्यासाठी। जीवा आणि नंदिनी, पार्थ आणि काव्या या दोघांची लव्ह स्टोरी या रिक्षामुळे सुरू होणार की काय हा प्रश्न तुम्हालाही पडला आहे। तर याबाबत तुमचं मत काय आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि उद्याचा इंटरेस्टिंग भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बेल बटन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। धन्यवाद।